हॅलो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. मित्रांनो, यामध्ये आपण DMER डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च आयुष आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ 2023मध्ये जी भरती आली होती स्टाफ नर्स या पदाची, प्लस जे वेगवेगळे जे पदं होते ऑलरेडी 2025मध्ये जे नॉन नर्सिंग पदं होते ते भरल्या गेले DMERचे. फक्त नर्सिंगचे पदं राहिलेले आहे आणि सध्या डॉक्टरांचीसुद्धा रिक्रुटमेंट DMERची सुरू आहे. तर फक्त आणि फक्त आता नर्सिंगची एक्झाम राहिलेली आहे. तर यामध्ये बघू शकता 2023मध्ये जी भरती आली होती त्यानुसार आपण याच्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन बघून घेऊ की बाबा एज क्रायटेरिया काय आहे DMERसाठी. कारण बरेच विद्यार्थ्यांचे मला कॉल आले होते की सर आमचं जवळपास 40 वर्ष झालेलं आहे, आम्ही DMERची एक्झाम देऊ शकतो का. तर यामध्ये तुमचे ज्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मिळेल, सिलेबस तुम्हाला मिळेल आणि एक्झामचं पॅटर्न तुम्हाला मिळेल. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा आणि लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जोडण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करा. जर एज ग्रुप जर बघाल तुम्ही तर एज काय म्हटलेलं आहे त्यांनी, कमीत कमी 18 वर्ष. मॅक्सिमम अनरिझर्वड म्हणजे ओपन कॅटेगरीचे जर असाल तुम्ही तर तुमच्यासाठी 38 वर्ष हे तुमचं शेवटची संधी असणार. जर 38 वर्षापर्यंत तुम्ही असाल तर फॉर्म भरू शकता. SC ST VJ NT1 NT2 NT3 OBC SBC आणि त्याच्यानंतर जे ऑर्फन आणि कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन कॅन्डिडेट आणि EWS. हे सगळ्या कॅन्डिडेटला 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. हे क्लिअर झालं असेल. 38 ओपनसाठी आणि बाकी सगळ्या कॅटेगरीसाठी 43. त्याच्यात तुम्ही PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी असाल तर 45 वर्षापर्यंत, प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थक्वेक अफेक्टेड असेल तर 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर जर अंशकालीन असाल, बघा लास्ट टाईम जेव्हा एक्झाम झाली होती अंशकालीनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालं होतं. यावेळी फॉर्म भरायच्या पूर्वी डेफिनेटली मी तुम्हाला गाईड करेन. आणि 2023मध्ये सुद्धा मी गाईड केलं, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना जरा लेट माहिती मिळालं त्यामुळं त्यांचे फॉर्म चुकले होते आणि ॲट द एंड जेव्हा तुम्ही व्हेरिफिकेशनला गेले त्यांना अंशकालीन मधून फॉर्म भरल्यामुळं त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. तर 55 वर्षापर्यंत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नर्सिंग क्षेत्रात कुणीच अंशकालीन नाही आहे. तो फॉर्म याच्यातून भरायचा नाही. ज्यावेळी ॲप्लिकेशन फॉर्म सुटतील त्यावेळी, अजून ॲप्लिकेशन फॉर्म सुटले नाही हे सर्वात पहिलं तुम्ही लक्षात ठेवा. जर वॉर्ड ऑफ एक्स फ्रीडम फायटर, वॉर्ड म्हणजे मुलगा किंवा मुलगी, पाल्य, तुमचे जर आजी आजोबा असेल तर बाबा ते नाही. जर आई बाबा जर असेल तर 45 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. स्पोर्ट्सवाल्यांसाठी जर तुमच्यामध्ये फर्स्ट 2 आणि थर्ड 3 याच्यामध्ये जर महाराष्ट्र लेवल, स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवलवर जर तुम्ही स्पोर्ट्स खेळला असेल आणि त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा तुमचा इंडिव्हिज्युअल असो किंवा तुमचं कंबाईनवालं असो त्याच्यामध्ये पहिल्या 3 रँकमध्ये येत असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. याच्यातून एक सर्व्हिसमॅन आहेत, याच्यामध्ये तुमची कालावधी प्लस 3 वर्ष हा एज ग्रुप तुम्ही लक्षात. एलिजिबिलिटी काय असते? एलिजिबिलिटी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजे. डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सिटिझन ऑफ इंडिया आणि डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र. त्यामुळे काय झालं, नॉन महाराष्ट्रीयन विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. फक्त तुमच्याकडे महाराष्ट्राचा अधिवास असेल, मागच्या 15 वर्षापासून तुमच्याकडे तुमचा महाराष्ट्रात अधिवास असेल, तुमचं एज्युकेशन कुठूनही झालं असेल तरी डझंट मॅटर. तुम्ही महाराष्ट्रातून शिका, कर्नाटककडून शिका, तुमचं BSc नर्सिंग GNM MP मधून शिका, छत्तीसगड, बट डोमेसाईल तुमचं महाराष्ट्राचं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाकीचे सर्टिफिकेट आहे तुम्हाला माहिती आहे नर्सिंगचे, बट हा क्रायटेरिया फार महत्त्वाचा. त्यानंतर 2023मध्ये जी भरती झाली होती आणि नर्सिंग आणि टेक्निकल जे पोस्ट आहे त्यासाठी 1.5 तासाचा पेपर झाला होता. 100 MCQs होते. लक्षात ठेवा. आणि सेक्शन याच्यामध्ये 4 होते. पहिला सेक्शन होता तुमचा मराठीचा 15 MCQ आले. दुसरा सेक्शन इंग्लिशचा होता. तिसरा 30 MCQ होते जनरल नॉलेज, रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडचा होता. आणि 40 MCQ होते तुमचे नर्सिंग सब्जेक्टचे. म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट मेजर सब्जेक्ट होता तुमचा नर्सिंगचा. लक्षात ठेवा. आणि बाकी 15 मराठीमध्ये वेगवेगळे. याचा सिलेबस दाखवतो मी तुम्हाला. इंग्लिशचा, रिझनिंगचा, जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूड असं मिळून तुम्हाला याच्यामध्ये हे 60 इकडे गेलेत MCQs आणि 40 हे. म्हणजे याच्यामध्ये एकाला 2 मार्क होते. म्हणजे 200 पैकी तुम्हाला जर पास करायचं असेल तर 45% याच्यामध्ये ठेवलं होतं. कुणी असो ते, कुठलीही कॅटेगरी असो, ओपन असा, OBC असा, वॉट एव्हर इट मे बी. 45% म्हणजेच 200 पैकी ज्यांना 90 मार्क भेटले तेच एलिजिबल झाले सिलेक्शनसाठी. म्हणजे 140 अच्छा म्हणजे एलिजिबिलिटी आहे. म्हणजे जर लिस्ट खाली येईल तर 90पर्यंत सिलेक्शन होऊ शकते. लक्षात ठेवा. 90च्या वरती असाल तर तुमचा विचार केला जातो. 90च्या खालच्या स्टुडंटचा विचार केला जात नाही तुमच्या वेटिंग लिस्टमध्ये. आता आपण सिलेबस बघूया. आता बघू शकता यामध्ये अधिपरिचारिका हे 2023चा सिलेबस आहे. यामध्ये थोडे चेंजेस पण यावर्षी आपल्याला बघायला मिळू शकतं. काही पण होऊ शकतं. आपण हे एकदम प्रेडिक्ट धरून नाही चालायचं की बाबा सेम सिलेबस येऊ शकतो, बट असू शकतो हा सेम. इंग्लिशमध्ये काय विचारलं, ग्रामर्स म्हणजे सिनोनाइम्स, समानार्थी,
नकारार्थी, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेस्ट, व्होकॅब्युलरीमध्ये इडिझम अँड फ्रेजेस म्हणजे तेच आपलं म्हणी आणि वाक्यप्रचार. ओके. त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक्स होते सेंटेन्सचे, सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर होतं. आणि मराठीमध्ये काय होतं, मराठी व्याकरण, वाक्यरचना, शब्दप्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, भाषा सौंदर्य, उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार. ओके. वाक्यात उपयोग, सर्वनाम, शब्दसंग्रह. आणि त्यानंतर त्यांनी याच्यामध्ये ॲड केलं प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट. याच्याविषयी बरेच क्वेश्चन आले होते, प्रसिद्ध पुस्तकं आणि लेखक. आणि जोड्या लावा. जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअर्स, इंडिया आणि महाराष्ट्र विषयी करंट अफेअर्सवर क्वेश्चन आले होते लेटेस्ट मागच्या 6 महिन्याचे. हिस्ट्रीमध्ये हिस्ट्री आणि सिविक्सचे थोडेफार क्वेश्चन होते, 1-2. जॉग्राफीचा 1-2 क्वेश्चन होते. कॉन्स्टिट्यूशनचा 1-2 क्वेश्चन होते. जनरल सायन्सचे क्वेश्चन होते. ओके. आणि स्पोर्ट्स अँड कल्चरवर. ओके. तर लक्षात ठेवा, हिस्ट्री, जॉग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, बरेच हिस्ट्री पाहिजे, हे पाहिजे. लक्षात ठेवा 15 MCQज आहे. 15 MCQपैकी काय काय विचारणं लक्षात ठेवा. ओके. तर त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करणं आहे. नाही तर तुम्ही म्हणाल की नाही सर मला हिस्ट्री पूर्ण शिकायची आहे, असं काही नाही आहे. खूप जास्त काही शिकायची. करंट अफेअर्स महाराष्ट्राविषयीच हिस्ट्री, जॉग्राफी, इंडियन हिस्ट्री, सिविक्स, इंडियन जॉग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, थोडेफार क्वेश्चन याच्यामध्ये बघायला मिळते. PYQमध्ये बघू शकता. PYQ पेपर तुम्हाला लवकरच आपल्या ॲपवर भेटून जाणार तुम्हाला. त्यामधून तुम्ही ते PYQमधून हे जे याच्यावर किती क्वेश्चन मिळाले म्हणजे एक स्केलेटन तुम्हाला कळेल की बाबा करंट अफेअर्सवर आणि GKवर तुम्हाला कसे क्वेश्चन्स विचारले होते ते तुम्हाला कळेल. स्पोर्ट्स कल्चरवर काही क्वेश्चन होते आणि एक RTIवर, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जो होता आणि पब्लिक सर्व्हिस ॲक्ट याच्यावर 1 या 2 क्वेश्चन आले होते. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच कम्प्युटरवर काही 2-3 क्वेश्चन आले होते. तर बघा आता याच्यामध्ये 15, इथं तर 10 होऊन गेले, तर 1-1, 2-2 क्वेश्चन तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आले होते. त्यानंतर आलं होतं तुम्हाला लॉजिकल ॲबिलिटी म्हणजे रिझनिंग आणि याच्यामध्ये काय विचारलं होतं, ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अरिथमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक्समध्ये न्यूमरिक, अल्जेब्रा, ज्योमेट्री, स्टॅटिस्टिक्सवर क्वेश्चन होता. आणि जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, एन्व्हायरमेंट. ओके. तर याच्यावर क्वेश्चन्स होते. आणि सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजमध्ये ॲनॅट, फिजिओ, मायक्रो, सोशिओ, फंडामेंटल, फर्स्ट एड, पर्सनल हायजीन, मेडिकल, सर्जिकल 1-2, कम्युनिटी हेल्थ, नर्सिंग. ओके. कम्प्युटर एज्युकेशन, पिडियाट्रिक नर्सिंग. ओके. त्याच्यानंतर मेडिकल सर्जिकलमध्ये आय, नोज, थ्रोट, कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे नर्सिंगचे सगळे सब्जेक्ट याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले होते. तर या पद्धतीचं सिलेबस होतं. तुम्ही वाचू शकता, तुम्ही बघू शकता. ओके. सो लक्षात ठेवा, तर यावेळी बघा दरवर्षी प्रत्येक एक्झाममध्ये DMERचा सिलेबस चेंज झालेला आहे. सो सध्या मागचा जो सिलेबस होता आपला 40 नर्सिंग होता आणि 60 तुमचे नॉन नर्सिंग होता. तर ह्या दोन्हीसाठी सुद्धा आपली नवसंजीवनी बॅच चालू आहे कंबाईनमध्ये. जर ज्यांचं नर्सिंगचा सब्जेक्ट झालेला आहे, फक्त नॉन नर्सिंग पाहिजे, त्यांच्यासाठी सुद्धा बॅच सुरू आहे. ओके. टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहे, रेकॉर्डेड लाईव्ह क्लासेस इन्क्लुडेड आहे, मोस्ट एक्सपिरियन्स टीचर भरपूर आहे तिथे. ओके. सो तुम्हाला जर बॅच घ्यायची असलं लवकरात लवकर बॅच घ्या, कारण संधी एकदाच येत असते. संधीचं सोनं करा, कारण यावर्षी आपण जवळपास 4000 पदं धरून चाललेलं आहोत. कधी येणार वी डोंट नो, बट आपण तयार राहायचं, लढाईसाठी रेडी असणं गरजेचं आहे. ओके. त्यामुळं जे बॅचेस आहेत, जे कोर्सेस आहेत, एकदम कमी दरामध्ये आहे. तुम्हाला जाऊन तुम्ही फटाफट परचेस करा. ओके. लर्न नेक्स्ट नर्सिंगशी जुळा, कारण आमचे भरपूर विद्यार्थी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, कुठल्याही DMERच्या हॉस्पिटलमध्ये जा, DHSच्या हॉस्पिटलमध्ये जा, एनिवेअर. ओके. सो दे आर वर्किंग देअर. ओके. सो नो नीड टू एक्सप्लेन अगेन अँड अगेन, सगळ्यांना माहिती आहे. ओके. सो फटाफट लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा, कोर्सेस परचेस करा आणि फटाफट अभ्यासाला लागा. ओके. एक्झाम जर आली तर तुम्ही तयार पाहिजे, हाच माझा तुमच्यासाठी हे आहे, काय म्हणतो, एक मोटिवेशन आहे. कारण कसं होतं की एक्झाम आल्यानंतर किती वेळात एक्झाम होईल, कधी होईल, काय होईल, काही माहिती नाही. 15 दिवसात येऊ शकते, 20 दिवसात येऊ शकते. सो यू शुड बी रेडी. ओके. सो धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. बाय.